तसंच गावठण संघाला विनंती असेल लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन्ही पंच अमोल अरविंद काका सूचना द्यायच्या त्यांना क्षेत्ररक्षण लावण्यासाठी. तर सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होते ती सुजल 11 इंदले संघाची. एका बाजूला असेल नयन, दुसऱ्या बाजूला साथ देण्यासाठी सूर्यकांत. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने पहिले षटक घेऊन येते तो गोलंदाज संदीप पाटील. तर पाहतो या सामन्यामध्ये नावाजलेले फलंदाज नावाजलेले गोलंदाज पाहायला मिळतील. एका बाजूला असेल ते नयन, दुसऱ्या बाजूला असेल सूर्यकांत मोकल. तो वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन तयार असेल गोलंदाज रायगडचं आणखी एक मोठं नाव संदीप पाटील. राईट आर्म वर विकेट मारा केले 8 धाव पावलांचं रन घेऊन पहिला चेंडू नयन याला. पहिला चेंडू वेगवान चेंडू होता. चेंडूला सन्मानपूर्वक खेळून काढतोय नयन. एक धाव तर नक्की मिळणार. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसतो या ठिकाणी स्वतः संदीप पाटील. एका धावेने वैयक्तिक आणि संघाचं खातं या ठिकाणी खोलतोय तो मात्र नयन. यायचंय मागच्या सामन्यातील सामनावीर केतन मेहर अतिशय सुरेख फलंदाजी कर आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. तोच केतन मेहर ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा संदीप यांचा समोर फलंदाज प्रथमतः सूर्यकांत. जोरदार फटका हवेत चेंडू आहे. पायचा झेल खाली येतोय स्वतः गोलंदाज संदीप पाटील आणि चांगला झेल म्हणावा लागेल. पहिला गडी गार होतोय 1 या धावसंख्येवरती आणि पहिला धक्का बसतोय तो मात्र सुजल 11 विंदले संघाला. सूर्यकांत सारखा मोठा फलंदाज बाद होतोय आणि तंबूचा रस्ता पकडतोय या ठिकाणी. पाहायचंय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. नवीन फलंदाज नाव असेल निवृत्ती. बॅट्समन हो भाऊ. निवृत्ती येत आहेत. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होताना दिसतील. पहिला गडी बाद झाला होता ते सूर्यकांत यांच्या स्वरूपात. त्यांची जागा भरून काढण्यासाठी निवृत्ती मैदानामध्ये दाखल झाले. तर पाहायचा संदीप पाटील एक यशस्वी असा गोलंदाज. एक गडी बाद केलाय त्या गोलंदाजाने. पहिला पुढचा चेंडू घेऊन निवृत्ती यांच्यासाठी चांगला चेंडू वेगवान चेंडू ऑफच्या दिशेने उजशीच्या बाहेर जाणारा चेंडू काही समजला नव्हता तो निवृत्ती यांना आणि हा चेंडू मात्र जातो निर्धाव. षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. त्यानंतर विकेट घेतली स्वतः संदीप पाटील. नंतर पुन्हा एकदा चेंडू टाकला निर्धाव आणि आता हा चौथा चेंडू. चांगला चेंडू चांगला समाचार घेतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. निवृत्ती यांच्या बॅटमध्ये येणारा हा पहिला षटकार आपल्या संघासाठी. वैयक्तिक खातं देखील खोलतोय षटकारांनी तो मात्र निवृत्ती. धावसंख्या मात्र पुढे जाताना होते ती 7. एक गडी बाद 7. चांगली सुरुवात आपल्या फलंदाजी मार्फत निवृत्ती यांची. तर पुन्हा एकदा तयार असेल संदीप पाटील. पुढचा चेंडू घेऊन चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. चेंडू खाली राहतोय. जातो विकेट किपर यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. आणि या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू बाकी. एक चेंडू बाकी असेल. पाहावं लागेल. निवृत्ती आक्रमण करताना दिसत आहेत आक्रमक पवित्रामध्ये. पहिल्या या आधी चेंडूवरती षटकार ठोकला होता. तर पाहावं लागेल येणारा चेंडूवरती कितपत योगदान देतं आपल्या संघासाठी. चांगला चेंडू सन्मानपूर्वक घेऊन काढतायत. पॉईंटच्या दिशेने 1 धाव तर नक्की मिळेल आणि चेंडू मात्र जातोय 4 धावांसाठी. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडीशी चूक करून बसतात आणि त्याचा फायदा मात्र उठवतोय फलंदाज. त्या ठिकाणी मिळतील 4 धावा. सुलक्षण भोईर दिसतात आपल्याला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना. कुठेतरी धावताना कमी पडले आणि त्या कारणाने चौकार गेला या ठिकाणी आणि 4 धावने धावसंख्या पोहोचते ते 11 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर एक गडी बाद 11शी धावसंख्या आतापर्यंत सुजल 11 विंदने संघाची. पाहायचंय दुसरं षटक घेऊन कोणता गोलंदाज येईल मैदानामध्ये. अरे आता येणारे 12 चेंडू असतील आणि 12 चेंडूवरती नक्कीच मोठमोठं आक्रमण करावं लागेल फलंदाजांना
आणि त्यासाठी सज्ज असते दोन्ही फलंदाज. एका बाजूला नयन तर दुसऱ्या बाजूला निवृत्ती. निवृत्तीने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. 4 चेंडूमध्ये 10 धावा काढल्या, एक षटकार, एक चौकार समावेश. नवीन गोलंदाज समर्थ कडू, रायगडचं आणखी एक मोठं नाव. त्याच्या समोर तेवढाच मोठा फलंदाज नयन असेल. पहिला चेंडू ऑफच्या दिशेने उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू. पंच अरविंद शिंदे आमच्यापर्यंत निर्णय देत आहेत. हा खराब चेंडू अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने सुरुवात होते गोलंदाजीला, ती मात्र समर्थ कडू यांच्याकडून खराब सुरुवात आपल्या गोलंदाजीला. रायगडचं मोठं नाव आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले, ते तोच हा गोलंदाज समर्थ कडू. पुन्हा एकदा ब्लॉक पद्धतीने चेंडू, चांगला चेंडू, तो त्या प्रकारे चांगला खेळून काढलाय तो नयनाने. एक धाव तर नक्की मिळणार. चांगलं क्षेत्ररक्षण देखील होतंय त्या ठिकाणी. कवरच्या दिशेने आपण पाहिलंय चांगलं क्षेत्ररक्षण होताना. आणि या ठिकाणी एका धावसंख्या मात्र पोहोचते 13 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा समर्थ कडू तयार असतील. समोर असलेला फलंदाज ज्याने आक्रमक पवित्रा घेत आहे पहिल्या षटकापासून, तोच फलंदाज निवृत्ती. पाहावं लागेल निवृत्ती कशा प्रकारे फलंदाजी करतील येणाऱ्या चेंडूवरती. समोर तेवढाच मोठा ताकदीचा गोलंदाज उभा आहे. समोर त्यांचा पुढचा चेंडू, निवृत्ती यांना पुढचा प्रकार चेंडू, चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने. अंकुश येते चेंडू खाली, तोपर्यंत एक धाव मिळते. चांगला थ्रो पेक देखील पाहायला मिळाला या ठिकाणी आपल्याला. आणि एका धावेवर समाधान मानायला लागते ते मात्र निवृत्ती याला. धाव संख्या होते ती 14 दुसरे षटक चालू असताना. आता मात्र स्ट्राईकला खेळ तो सलामी फलंदाज नयन. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू काही समजला नाही. विकेट किपरला चकवा देत चेंडू मात्र जातोय फाईन लेगच्या दिशेने. तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण करतायत आणि एका धावेवर समाधान मानतात दोन्ही फलंदाज. आतापर्यंत एक धावा जमवण्यात यशस्वी ठरतात दोन्ही फलंदाज. धीम्या गतीने झालेली सुरुवात. धाव मात्र होत आहेत ते 15. पुन्हा एकदा निवृत्ती असतील स्ट्राईकला. याआधी एक षटकार आणि चौकार मारलाय निवृत्तीने. पुन्हा पुढचा प्रकार चेंडू, चांगला फटका सजवलाय. तोपर्यंत मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण होते चांगलंय. चांगला थ्रो फेक देखील होतोय तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एक धाव येणे धावसंख्या हलताना दिसते आपल्याला. धावसंख्या पुढे जाताना दिसते. धावसंख्या होते ती 16. येणारे 2 चेंडू बाकी असतील ते मात्र समर्थ कडू यांचे. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू होता परंतु खोदून काढतोय चेंडू पाठवतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 6 धावांसाठी बऱ्याचशा उशिरानंतर नयन यांच्या बॅटमध्ये येणारा हा मोठा फटका षटकारासाठी. 6 धावेने धावसंख्या मात्र होते 22. एक चांगलं वळण लागते धावसंख्येला. समोर त्यांच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. समोर मात्र फलंदाज ज्याने आत्ताच या आधीच्या चेंडूवरती षटकार मारलाय तोच फलंदाज नयन. बऱ्याच उशिरानंतर एक मोठा फटका पाहायला मिळाला नयन यांच्या बॅटमधून. तर पाहावा लागेल येणारा हा शेवटचा चेंडू असेल आणि कशा प्रकारे त्या चेंडूला खेळून काढेल तो नयन. जोरदार प्रहार केला पॅडलशिप पद्धतीने. फटका, एक धाव तर नक्की मिळणार. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चांगला थ्रो पेक देखील. एक धाव मिळणार. एका धावेने धावसंख्या झाली ते 23. दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 23 अशी धावसंख्या. ते येणारे शेवटचे षटक बाकी असेल. 6 चेंडू बाकी असतील. आपण पाहिलंय दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये 39 धावांचा सर्वोच्च धावा म्हणजे 39 धावा आहेत. आणि आतापर्यंत विंदने या संघाची धावसंख्या झाली ते 23. तर पुढच्या फेरीमध्ये बाय मिळवायचे असेल तर 39 धावांचा पल्ला पार करावा लागेल. त्यासाठी अजूनही 16 धावांची गरज असेल. 16-17 धावा काढाव्या लागतील त्यासाठी पुढल्या फेरीत जाण्यासाठी. तर पाहायचंय वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं शेवट षटक घेऊन येतो तो गोलंदाज अंकुश. समोर मात्र फलंदाज असेल नयन. पहिला चेंडू फिरकीचा जादूगार अंकुश. पहिला चेंडू आकुटोबे चेंडू काही समजला नाही. लेग कटर पद्धतीचा चेंडू सरळ जाऊन आदळतो तो फलंदाजाच्या तोंडावरती आणि या ठिकाणी चेंडू मात्र निर्धाव येतोय. पहिला चेंडू निर्धाव अंकुशाच्या. पाहायचं येणारे 5 चेंडू असतील. 5 चेंडू मध्ये नयन याला चांगली कामगिरी करावी लागेल. आतापर्यंत धावसंख्या झाली ते 23. इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार मारावे लागतील ते नयन आणि निवृत्ती यांना. तर पाहावं लागेल. जोरदार प्रहार केला. एक धाव तर नक्की मिळणार आहे. पाहायचं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. एका
आणि दुसऱ्या धावची मागणी होते, पाहायचंय धावचीची संधी आणि मला वाटतंय चांगला ताळमेळ त्या कारणाने 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 25. शेवटचे 4 चेंडू बाकी असतील. नयन अजूनही खेळताना दिसतोय. सलामीवर फलंदाज, सलामीसाठी आलेला फलंदाज. आतापर्यंतचा विचार केला 7 चेंडू खेळल्या, 7 चेंडूमध्ये 12 धावा केल्या, त्यामध्ये फक्त एकच षटकार मारलाय. आता येणारे 4 चेंडूवरती मोठं आक्रमण करावं लागेल. आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या उभी करून द्यावी लागेल ती नयनाला. प्रयत्न केला होता परंतु चेंडू मात्र फसवा निघाला. लेग कटर पद्धतीचा चेंडू. फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जाणार हा गोलंदाज अंकुश, रायगडमध्ये ज्याने आपलं नाव कोरलं आपल्या गोलंदाजीने, तोच हा गोलंदाज दिसतोय अंकुश. चांगली गोलंदाजी. धावसंख्येला अंकुश लावताना या ठिकाणी अंकुश ह्याच्या मार्फत जोरदार प्रहार केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय तो सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. 6 धावांची धावसंख्या होती ती 31. आता मात्र या षटकातील 2 चेंडू बाकी असतील. धावसंख्या झाली ती 31. या स्पर्धेचा नियम आहे, ज्या संघाचा सर्वाधिक स्कोर असेल त्या संघाला बाय दिली जाईल. या आधीच्या एका संघाचा सर्वाधिक स्कोर आहे 39 आणि त्याची संधी देखील आहे विंदने संघाला. या 2 चेंडूवरती मोठे 2 फटके आले ना तर नक्की सर्वाधिक धावसंख्या उभ्या केल्या जातील आणि बायसाठी पात्रता ठरेल हा संघ. तर पाहावं लागेल येणारा चेंडू अंकुशाचा. पुन्हा एकदा चेंडूचा वेध घेतला, पाहणी केली, चेंडूला भिरकावून दिलंय. पाय लेगच्या दिशेने 4 धावांसाठी. 4 धावेने धावसंख्या होते 35. आता मात्र येणारा 1 चेंडू बाकी असेल अंकुशांच्या षटकातील. पाहावं लागेल, सर्वाधिक स्कोर करण्यासाठी 5 धावांची गरज असेल ती मात्र सुजल 11 विंदने संघाला. सर्वाधिक स्कोर आपण पाहायला गेला याआधी 39 धावा सर्वाधिक आहेत. त्यानंतर आता एक संधी आली विंदने संघाला. जर सर्वाधिक स्कोर केला तर नक्कीच पात्रता फेरीसाठी हा संघ पात्र ठरू शकतो. तर पाहावं लागेल येणारा 1 चेंडू असेल. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 35. या चेंडूवर षटकार येतो का चौकार हे नक्कीच बघावं लागेल. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, पंचांडे दाद मागता परंतु चेंडू फसवा निघतोय. चेंडू जातोय किपरांच्या हातामध्ये. निर्धाव. धावसंख्या होती 35. 36 धावांचं आव्हान असेल ते मात्र गावठाण संघाला. तर पाहावं लागेल येणारे 18 चेंडू आणि 36 धावा. तर आपण पाहतोय सुजल 11 विंदने विरुद्ध विनोस्पोर्ट गावठाण 40+ संघ. प्रथम नाणेफेक जिंकून विनोस्पोर्ट गावठाण या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि सुजल 11 विंदने संघाने प्रथमतः फलंदाजी करताना 18 चेंडूमध्ये 35 धावा जमा केल्या. 36 धावांचं आव्हान ठेवले ते मात्र विनोस्पोर्ट गावठाण या संघासमोर. आता पाहावं लागेल येणारे 18 चेंडू आणि 36 धावा. तर मी विनंती करेन वन सोल्युशन नेरूर संघाचा कर्णधार पॅव्हेलियन मध्ये आपली उपस्थिती दाखवायची. वन सोल्युशन नेरूर संघाचा कर्णधार कुठे असेल तर ताबडतोब आपली उपस्थिती पॅव्हेलियन मध्ये दाखवायची आहे. चला आपण सामन्याकडे वळतोय. आणखी एक मोठा सामना आपल्या समोर. सुजल 11 विंदने विरुद्ध विनोस्पोर्ट गावठाण यांच्यामध्ये. चला या वन सोल्युशन नेरूळ यायचंय कर्णधार पॅव्हेलियन मध्ये संपर्क साधा जरा. आयोजकांकडून तुम्हाला विनंती असेल लवकर लवकर या पॅव्हेलियन मध्ये. चला लवकर लवकर सामना चालू करा. दोन्ही पंचांना विनंती असेल, अमोल नरहरे आणि अनुरिंग काका.
चला सुजल इलेव्हन विंदने लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आम्ही वारंवार विनंती करतो, दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना दिसत आहेत. दोन्ही पंचांना विनंती असेल, जास्तीत जास्त टीम मीटिंग घ्यायला देऊ नका. तर मैदानामध्ये दाखल होते जोडी स्ट्राईकला खेळतील ते समर्थ कडू, नॉन स्ट्राईकला असतील तर संदीप पाटील पप्पू या नावाने ओळखले जाणारे रायगड स्टेट स्टार म्हणून ज्यांना ओळखले जातात दोन्ही फलंदाज मैदानामध्ये. पाहावं लागेल येणारे 18 चेंडू असतील, 36 धावांची गरज असेल. सुजल इलेव्हन विंदने संघाकडून पाहावं लागेल गोलंदाजासाठी कोणता गोलंदाज येईल. पहिला गोलंदाज येईल विंदने संघाकडून, त्याचं नाव आहे गोलंदाजाचं निवृत्ती. निवृत्ती येते प्रथम षटक घेऊन. 18 चेंडू मध्ये 36 धावा काढण्यासाठी मैदानामध्ये जोडी दाखल झाली आहे विनस्फोट गावठाण संघाकडून. तर चला सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू टाकतील ते मात्र निवृत्ती. समोर मात्र आहे डावकुरा हाताचा रायगडचा स्टार समर्थ कडू, नॉन स्ट्राईकला त्यांच्या साथीदारेला संदीप पाटील म्हणजेच पप्पू. पहिला चेंडू घेऊन 8-10 पावलांचा रन घेऊन पंचांच्या डाव्या बाजून सुरुवात करतील. राईट वर्ध विकेट मारा करतील ते मात्र डावकुरा हाताचा फलंदाज समर्थ कडू याला. तर पहिला चेंडू समर्थ कडू यांना जोरदार प्रहार केलाय लेगच्या दिशेने, पाहायचा चेंडू मात्र जाते ओन बाउंड 4 धावांसाठी. वैयक्तिक आणि संघाचं खातं मात्र या ठिकाणी खोल देतोय तो मात्र फलंदाज समर्थ कडू. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी. 18 चेंडू मध्ये 36 धावा करण्यासाठी उतरलेली जोडी मैदानामध्ये आणि पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा करतो आपल्या धावांनी तो मात्र समर्थ कडू. आता मात्र येणारे 17 चेंडू आणि 32 धावा. पाहावं लागेल निवृत्ती काय करतो पुढच्या चेंडूवरती. नक्कीच कुठेतरी कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. धावांचा विचार केला तर बऱ्याचशा धावा कमी पडतात या ठिकाणी. पुन्हा एकदा फाईन लेगला सजवलेला हा फटका, चेंडू जातो सीमेरेषेलगत, तोपर्यंत पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत 4 धावा. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार मारून संघाला चांगली स्थितीमध्ये नेऊन ठेवतोय तो समर्थ कडू. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी. धावसंख्या होते ती 8, बिनगडी बाद 8 पहिलं षटक चालू असताना. आता मात्र समीकरण बदलते. येणारे 16 चेंडू असतील, 28 धाव्यांची गरज असेल. त्यासाठी सज्ज मात्र सलामी जोडी मैदानामध्ये. समर्थ कडू आल्या आल्या आक्रमण चालू केले ते मात्र गोलंदाज निवृत्ती याच्यावरती. तर पुढचा चेंडू घेऊन निवृत्ती तयार असतील. समर्थ कडू पूर्णपणे सजलेला, पूर्णपणे फटकेबाजी करताना दिसतोय. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न फसतोय आणि कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज निवृत्ती. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले, नंतर मात्र कुठेतरी लाईन लेन मध्ये थोडासा बदल केला आणि चेंडू मात्र निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरता येते निवृत्ती. तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन निवृत्ती असतील समोर समर्थ कडू यांना. आता मात्र येणारे 15 चेंडूने 28 धावा. पाहावं लागेल समर्थ कडू यांच्याकडे कशा प्रकारे फलंदाजी करतील. जोरदार प्रहार, चेंडू मात्र जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. 6 धावेने संघ धाव संख्या झाली ती मात्र 14. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार लागले, त्यानंतर आलेला निर्धाव चेंडू, त्यानंतर चौथा चेंडूवर टाकलेला हा निवृत्तीचा चेंडू, त्याच्यावर लागलेला हा षटकार. षटकाराने आतापर्यंत धाव संख्या होती 14. म्हणजे आता येणारे 14 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल. पाहावं लागेल निवृत्ती कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पुन्हा एकदा हा चेंडू, चांगला चेंडू, पंचांकडे दाद मागतायत परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय तो मात्र विनोस्फोट गावठाण या संघाला समर्थ कडू यांच्या स्वरूपात. कुठेतरी वाटत होते समर्थ कडू मोठी खेळी करून एक हाती विजय मिळवून देतील आपल्या संघाला, परंतु तसं काही घडलं नाही. निवृत्तीने पूर्णपणे फलंदाजाला हेरला आणि गडी मात्र बाद केला तो समर्थ कडू याला. पहिला धक्का, पहिला गडी बाद झाला 14 धावसंख्येवरती.
आता मात्र येणारे 13 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसत आहेत ते किशोर. पाहावं लागेल किशोर यांच्याकडे एक जबाबदारी असेल आपल्या संघाची आणि पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन मैदानामध्ये दाखल होताना दिसत आहेत ते किशोर. येणारे 13 चेंडू 22 धावांची गरज असेल. निवृत्तीला कुठेतरी आणखी कमबॅक करावं लागेल. एक गडी नक्कीच बाद केला. येणाऱ्या चेंडूवरती काहीतरी चमत्कार करावा लागेल. एखादा गडी बाद करावा लागेल, नाहीतर निर्धाव चेंडू टाकावा लागेल. चला, शेवटचा चेंडू असेल या षटकातील. समोर फलंदाज, नवीन गेलेला फलंदाज किशोर. पाहावं लागेल निवृत्ती यांची गोलंदाजी. तर निवृत्ती तयार असतील गोलंदाजीसाठी. समोर नवीन फलंदाज किशोरांना पुढचा चेंडू घेऊन जोरदार प्रहार केला. फायनलच्या दिशेने, गल्लीच्या दिशेने एक धाव तर नक्की मिळणार आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. धाव संख्या मात्र होते ते 15. आता मात्र येणारे 12 चेंडू बाकी असतील. 12 चेंडू मध्ये धावा करावा लागतील ते 21. 12 चेंडू आणि 21 धावा. नक्कीच अतिटाटीचा सामना होणार आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. तर चला पंच, जास्तीत जास्त टीम मीटिंग घ्यायला देऊ नका. सूचित करा सर्व खेळाडूंना. 12 चेंडू आणि 21 धावा. नवीन गोलंदाज मैदानामध्ये येतोय. गोलंदाज सज्जन. समोर मात्र फलंदाज असतील ते किशोर. पाहावं लागेल सज्जन कुठेतरी धावा रोखण्यासाठी दिलेली कर्णधारांनी जबाबदारी पार पाडतात की नाही. पहिला चेंडू घेऊन आकुटप्या चेंडूला वेग दिला, दिशा दिली. किशोराने एक धाव तर नक्की मिळणार. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो की नाही. 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगला ताळमेळ पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजामध्ये. धावसंख्या मात्र पुढे जाते 2 धावेने. धावसंख्या होते ते 17. आता मात्र येणारे 11 चेंडू आणि 19 धावा. पाहावं लागेल सज्जन कशा प्रकारे कामगिरी केली आपल्या संघासाठी. कुठेतरी धावा रोखाव्या लागतील सज्जनला आणि चांगलीशी कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. जोरदार प्रहार केलाय पुन्हा एकदा. त्या ठिकाणी पायचाही क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव तर नक्की मिळणार आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतो की नाही, परंतु चांगला थ्रो फेक देखील होतोय आणि त्या कारणाने एकच धाव संख्या होती ते 18. तर त्याला मी विनंती करतो, वन सोल्युशन नेरूळ यायचंय कर्णधार. वन सोल्युशन नेरूळ संघनायक कुठे असतील ताबडतोब पॅव्हेलियन मध्ये यायचंय. आपल्याला शेवटचा पुकार असेल. तर पुन्हा एकदा सज्जन तयार. समोर फलंदाज पप्पू संदीप पाटील, रायगडचं आणखी एक मोठं नाव. पाहावं लागेल येणारे 10 चेंडू मध्ये 18 धावा करावं लागतील. संदीप असेल स्ट्राईकला. जोरदार प्रहार केला. एक धाव तर नक्की मिळणार. 38 मध्ये चेंडू अडतोय. स्वतः गोलंदाज धावतोय आणि घसरतोय, पडतोय. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, परंतु पावसाच्या खेळामध्ये नक्कीच असे काही ना काही प्रकार घडत असतात. तोच प्रकार आपण आता लाईव्ह मध्ये पाहिलाय. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केले दोन्ही फलंदाजाने. धावसंख्या 2 धावाने पुढे जाते. धावसंख्या होते ते 20. आता मात्र येणारे 9 चेंडू आणि 16 धावा. 9 चेंडू 16 धावा. संदीप पाटील स्ट्राईकला खेळतायत. पाहावं लागेल संदीप पाटील या चेंडूवरती काय करतायत. मोठा फटका येतोय की चेंडू निर्धाव जातोय. जोरदार प्रहार, वेगवान पद्धती मारलेला हा फटका. चेंडू जातो सीमेवर रेषेलगत. नैसर्गिक अडथळा अडवून चेंडू थांबला जातोय आणि त्या कारणाने एक धाव मात्र या ठिकाणी मिळते. धाव संख्या होते ती 21. आता मात्र येणारे 8 चेंडू 15 धावा. 8 चेंडू 15 धावा. किशोर असेल स्ट्राईकला. तर गोलंदाज मध्ये गोलंदाजी करतील ते सज्जन. पायचा आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली ते सज्जनाने. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल येणार आहे 2 चेंडूवरती. पुढचा चेंडू घेऊन सज्जन तयार. फुलटाच प्रकार चेंडू
आणि चेंडूला भिरकावून देतोय 6 धावांसाठी. पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत, हा नो चेंडू, खराब चेंडू म्हणून पंच दंडित करतायत सज्जनाला. 1+6 एकूण 7 धावा मिळतील या चेंडूवरती. धावसंख्या होती ते 28. आता मात्र समीकरण बरोबर सुटतंय. येणारे 8 चेंडू 8 धावा. येणारा चेंडू असेल तो फ्री हिट आणि संधी मात्र असेल ती फलंदाज किशोराला. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं कमबॅक पण देखील पाहायला मिळतं इकडे सज्जनांचं. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली होती सज्जनाने. त्यानंतर मात्र या आधीच्या चेंडूवरती एक नो चेंडू पाहायला मिळाला आणि त्या नो चेंडूवरती षटकार सजवला होता तो किशोराने आणि त्या षटकाराच्या जोरावर आता मात्र धावसंख्या पोहोचते 28. आता मात्र येणार 7 चेंडू 8 धावा. अजूनही समीकरण पुढे मागे होताना दिसतंय आपल्याला. जोरदार फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने, एक धाव तर मिळणार आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतो की काय, परंतु किशोर मागे परतवतोय संदीपला. एकच धाव घेते, कोणतीही घाई करताना दिसत नाही दोन्ही फलंदाज. धाव संख्या होते ती 29. षटक क्रमांक संपते दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 29. तर मी पुन्हा एकदा वारंवार विनंती करतोय, वन सोल्युशन नेरूळ लवकरात लवकर फॅमिलीमध्ये यायचंय. कर्णधार चला, येणारे 6 चेंडू असतील, 7 धावांची गरज असेल. 6 चेंडू 7 धावा. गोलंदाज येतोय, गोलंदाज नाव गोलंदाज सूर्यकांत. 6 चेंडू मध्ये 7 धावा रोखण्यासाठी सूर्यकांतची निवड केली जाते शेवटच्या षटकामध्ये. पाहायचंय पहिला चेंडू ब्लॉक वेल चेंडू स्वतःच्या फॉलोथ मध्ये षटरक्षण करताय आणि फलंदाज देखील बाद करतायत. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी सूर्यकांत यांची. पहिला चेंडू खोलवर पडे चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवू शकला नाही तो फलंदाज आणि त्या कारणाने स्वतःच्या फॉलोथ मध्ये धावचीत करतोय तो किशोराला. संघाला मिळालेला हा दुसरा धक्का 29 या धावसंख्येवरती. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. अजूनही सामना संपलेला नाही. अजूनही दोन्ही संघाला समान संधी विजय मिळवण्यासाठी. तर यानंतर जे चेंडू निर्धाव आले तर नक्कीच विंदणे संघ चांगली पकड करू शकतो आपल्या विजयासाठी. तर एका बाजूला चांगली फटकेबाजी केली तर नक्कीच गावठाण संघ विजय मिळवू शकतो या सामन्यावरती. तर पाहावं लागेल येणारे 5 चेंडू 7 धावा आणि या 5 चेंडूवरती 7 धावा करण्यासाठी मैदानामध्ये दाखल होते तो नवीन फलंदाज अंकुश. समोर मात्र फलंदाज स्टाईल आहे तो संदीप पाटील. जोरदार फटका, 1 धाव तर नक्की मिळणार. दुसऱ्या धावेची गरज आहे, परंतु खराब क्षेत्ररक्षणचा नमुना पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी 1 धाव जाणार होती त्या ठिकाणी 4 धावा मिळतात या ठिकाणी आणि या सामन्याचा पूर्णपणे चित्र बदलून टाकणारा हा चौकार. धाव संख्या होती 33. येणारे 4 चेंडू आणि 3 धावा. आता मात्र समीकरण काहीच जवळ येतंय ते मात्र विनोस्फोट गावठाण संघाच्या बाजूने. येणारे 4 चेंडू 3 धावा. पाहावं लागेल कशा प्रकारे फलंदाजी होईल संदीप पाटील यांची. जोपर्यंत संदीप पाटील मैदानामध्ये आहे तोपर्यंत गावठाण या संघाचा विजय निश्चित. तर पाहावं लागेल सूर्यकांत यांच्याकडे देखील आतापर्यंत चांगले चेंडू हाताळले होते. त्यानंतर आलेला हा चौकार, खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा मात्र घेतला गावठाण संघाने. जोरदार प्रहार केला, फायनलच्या दिशेने चेंडू जातो सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि या ठिकाणी सामना मात्र विजय येतो संघ विनोस्फोट गावठाण संघ. तर चला मी या ठिकाणी विनंती करेन विनोस्फोट गावठाण संघ वन सोल्युशन नेरूळ यानंतर होणाऱ्या सामन्याचं धावचं समालोचन करण्यासाठी मी आवाजामध्ये बदल करतोय. येत आहेत मायक्रोफोन वरती आमचे परम मित्र रायगडचा बुलंद आवाज